नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट. सिंदखेड राजा येथे दिनांक 26 मार्च 2026 रोजी अष्टपैलू व आनंदी अधिकारीच प्रशासन गतिमान करतात. एसडीओ प्राध्यापक संजय खडसे. जिजाऊ सृष्टी येथे महसूल अधिकाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न. जनसामान्यांच्या सेवेसाठी कार्य करणारा महसूल अधिकारी हा केवळ नियम कायद्यांपुरता मर्यादित न राहता अष्टपैलू, सकारात्मक आणि आनंदी स्वभावाचा असावा. अशा अधिकाऱ्यांमुळे प्रशासनाची गती वाढून शासकीय योजना तळागाळातील गरजवंतांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतात, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार प्रांतस्तरावर आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेच्या समारोपी सत्रात ते बोलत होते. सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांसाठी मार्च 25 रोजी जिजाऊ सृष्टी येथील भव्य सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रशासन अधिक पारदर्शक, स्वच्छ व गतिमान करण्यासाठी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या काळानुसार महसूल अधिकाऱ्यांनी तांत्रिक कौशल्य, संवाद कौशल्य आणि लोकाभिमुख दृष्टिकोन आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाला सिंदखेड राजा तहसीलदार अजित दिवटे, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, प्रबोधनकार ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांच्यासह नायब तहसीलदार डॉक्टर प्रवीणकुमार वराडे, सायली जाधव, अभियंता निलेश शिंगणे, शिवानंद वाकतकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामकाजात उपयोगी पडतील अशा टिप्स दिल्या. कार्यशाळेचे सूत्रसंचालन शिवानंद वाकतकर यांनी बहारदार शैलीत केले, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साही वातावरण निर्माण झाले. परिवारातूनच आत्मविश्वास व आनंदाची निर्मिती ॲड. रोठे पाटील. या कार्यशाळेत आनंददायी जीवन व आनंददायी प्रशासन या विषयावर प्रबोधनकार ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की आनंदी जीवनाची सुरुवात ही परिवारातूनच होते. कुटुंबातील संस्कार, शांतता आणि परस्परांतील आपुलकी यामुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. आनंदी मनोवृत्तीमुळे अधिकारी अधिक परिणामकारकपणे काम करू शकतात आणि प्रशासन अधिक गतिमान होते, असेही त्यांनी सांगितले. आपल्या खास शैलीत वास्तव उदाहरणे आणि विनोदी किस्स्यांद्वारे त्यांनी सुमारे तासभर उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या मार्गदर्शनातून अधिकाऱ्यांना सकारात्मक विचारसरणी व आत्मविश्वासाची नवी दिशा मिळाली. एकूणच जिजाऊ सृष्टी येथे पार पडलेली ही कार्यशाळा महसूल अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरली असून प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. नाहीतर मग अर्धे लोक असे ते डोळे पाणावलेले कोणीतरी काहीतरी हे करणारे, पण मला एकही चेहरा असा दिसला नाही. आला असेल पण त्याला ते निघून गेलं, ते त्याचं त्याला माहित आहे. आता मी काही सांगत नाही, पण ते येते. शेवटी माणूस आहे. जेवल्यानंतर काही जणांची रोजची सवय असेल तर ती सवय मोडली, बरोबर आहे. पण तरी म्हणजे खूप छान बऱ्याच वेळा हास्य विनोद झाला आणि खास करून आमच्या नागरिकांचं भविष्य सांगितलं त्यांनी. याचं कोणी भविष्य सांगू शकत नाही, त्याचं भविष्य सांगितलं. खूप कामाचा माणूस आहे, फिरकीनं पुढे आला, त्याचंही कौतुक आहे. त्यांनी विचारलं बाकीचे विचार करतो सांगू का नाही सांगू, पण जे तुमच्या मनात होतं तेच वकील साहेबांना असं हसत खेळत सेशन झालं. खूप आनंद वाटला आणि त्यांनी घरच्या साईड म्हणजे दृष्टिकोन जे आपण सुरुवातीच्या सेशन मध्ये आपण त्याच्यावर फोकस होता, कारण ते प्रशासकीय कामकाज करताना ते पण महत्वाचं आहे. मी एकदा खूप प्रशासनाच्या वतीने त्यांचा खूप आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण.
आणि आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ. वकील साहेब त्यांचं कामकाज सोडून इकडे आलेले आहेत, त्याच्यामुळे फास्ट वेळ घेऊ नये आपण. पण मधात ब्रेक घेणं पण आवश्यक आहे, कारण पुढचं सेशन चांगलं करायचं असेल तर थोडा तुम्हाला ब्रेक दिलेला आवश्यक आहे. पण फक्त 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ. फास्ट मध्ये